खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी केले जेरबंद। अमरावती .7 रोजी दुपारी 03:30 वा दरम्यान फिर्यादी नामे अरुण लोडाजी आठवले वय 70 वर्ष रा गुरुकृपा कॉलनी अमरावती। त्याची सायकल घेऊन राममोहन कॉलनी येथे राहणारे त्यांचे मोठे भाऊ हरिभाऊ लोडाजी आठवले यांचे कडे जात असताना वडाळी रोडवरील गिरजाघर जवळील कच्च्या रोडनी जात असताना शेख यांच्या घराजवळ 2 मुले उभे होते व ते कडे पाहून हसत होते। त्यावेळी फी यांनी त्यांना विचारले की तुम्ही दोघे मला पाहून का हसत आहे। त्यावर त्यांनी फी ला शिवीगाळी केली तर यांनी त्यांना म्हटले की मला शिवीगाळ का करता। त्यावर ते दोघे च्या अंगावर धावून गेले। त्यांनी त्याच्या जवळील चाकू काढून च्या उजव्या माडीत बोक्सला व ला दुसऱ्याने मागून पकडून ठेवले व म्हटले की याचा गेम करून टाक। त्यावेळी च्या पोटात 2 वेळ चाकू भोसकला असता हा खाली पडला व त्या दोघांनी हातात गोटे घेऊन हातावर व डोक्यावर मारले व ते दोघे तेथून पळून गेले। त्यावेळी च्या भावानी फी यांना सावदेकर हॉस्पिटल अमरावती येथे उपचाराकरिता आणले व तेथे त्याचे उपचार सुरू आहे अशी फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अक्र कलम 109(1), 115, 2-351, 2-352, 3-5 BNS प्रमाणे दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करता आरोपी बाबत गोपनीय माहिती काढून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी 1 साहिल राहुल भगत वय 19 वर्ष रा अशोक वाटिका वडाळी अमरावती व वी स बा हे मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली असता प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की जखमी नामे अरुण लोडाजी आठवेल हे रोडनी नात असताना आरोपी व वी स बा हे नखमी यांना पाहून हसल्याने त्याच्यामध्ये वाद झाला। यांच वादातून आरोपी व वी स बा यांनी जखमीस जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार केले आहे असे आता पावेतोच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। तरी पुढे गुन्ह्याचा तपास सुरू आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद चायरिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 गणेश शिंदे, 6 पोलीस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग कैलास पुरंकर यांचे मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, राहुल महाजन, अर्जुन राजरपल्लू, योगेश श्रीवास, पोहेको सुभाष पाटील, शशिकांत गवई, हरीश चौधरी, सागर चव्हाण, जावेद पटेल, जयश परिवाले, रोशन वन्हाडे, पवन शिरभाते व चालक दिनेश नेमाडे यांनी केलेली आहे।